नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा अगदी जवळ आली आहे. हा काळ सामान्य दिवस नाही, तर स्वामींची कृपा प्राप्त करून स्वतःचे नशीब बदलण्याचा एक अत्यंत दुर्मिळ काळ आहे. जर तुमच्या आयुष्यात संकटे संपत नसतील, पैशांची चणचण असेल किंवा मानसिक शांतता नसेल, तर हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण पहा. कारण आज आम्ही स्वामींचा असा एक रहस्यमय उपाय सांगणार आहोत, जे तुमचे भाग्य बदलू शकतो. स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेचे संबंध काय आहेत? तर स्वामी गुरूंचे गुरु आहेत. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान दत्तात्रयांचे पूर्ण ब्रह्म अवतार आहेत. ते ब्रह्मांडांचे गुरु आहेत. नशिबाची रेषा बदलण्याची ताकद. अनेकदा आपल्या पत्रिकेत किंवा नशिबात काही दोष असतात, ज्यामुळे कष्टाचे फळ मिळत नाही. पण स्वामींच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत, जिथे स्वामींनी भक्तांच्या नशिबाच्या रेषा आपल्या हाताने बदलल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी तत्वांचा प्रभाव पृथ्वीवर सर्वात जास्त असतो, त्यामुळे या काळात केलेली सेवा थेट स्वामींपर्यंत पोहोचते. नशीब बदलणारे 3 खास स्वामी उपाय आहेत. नंबर 1, स्वामींच्या तारक मंत्रांचा संकल्प कसा करायचा? तर गुरुपौर्णिमेपर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींसमोर दिवा लावून 11 वेळा स्वामी तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रात एवढी ताकद आहे की ते अशक्य गोष्टीही शक्य करतील. उपाय नंबर 2, 11 माळ जप करावा आणि वटवृक्षाची सेवा करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किमान 11 माळी जप करा. शक्य असल्यास या काळात किंवा गुरुपौर्णिमेच्या एखाद्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला किंवा पाणी अर्पण करा, कारण स्वामींना वटवृक्ष अत्यंत प्रिय आहे. उपाय नंबर 3, गरिबांना अन्नदान किंवा पिवळे दान करा. गुरु हा ज्ञानाचा आणि पिवळ्या रंगाचा कारक मानला जातो. स्वामींच्या नावाने गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना पिवळे अन्न, जसे की बुंदीचे लाडू, डाळ, भात किंवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा. स्वामी म्हणतात, ज्यांचे कोणी नाही त्यांचा मी आहे. त्यामुळे गरिबांना केलेली मदत स्वामींवर लवकर पडते. स्वामींची एक छोटीशी चमत्कारिक कथा आपण पाहूया. अक्कलकोटमधील लीलेचे एक छोटे उदाहरण आहे. स्वामींकडे एकदा एक अतिशय गरीब आणि निराश भक्त आला होता, ज्याचे नशीब पूर्णपणे खराब झाले होते. स्वामींनी त्याला फक्त एकच सल्ला दिला, माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म प्रामाणिकपणे कर. त्या भक्ताने स्वामीचे पाय घट्ट धरले आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यातील गरिबी दूर झाली. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे, स्वामी कधीच भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. फक्त गरज आहे ती तुमच्या अखंड विश्वासाची. तर मित्रांनो, नशीब एका रात्रीत बदलत नाही, पण गुरुपौर्णिमेच्या या पवित्र काळात स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही घेतलेले एक पाऊल तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आळस सोडा, नकारात्मक विचार दूर करा आणि स्वामी चरणी लीन व्हा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.